महिन्यामध्ये येणाऱ्या एप्रिल महिन्यामध्ये 27 तारखेला 12 वाजेला आपापल्या गावामध्ये 12 किंवा 11 वाजेपर्यंत आपल्या गावामध्ये आपल्या अंगणामध्ये गायीची महाराज पूजन करायची आहे. गायीला गोग्रास घालवायचा आहे. महिला मंडळीने मायमाऊलीने सुद्धा गायीची यथायोग्य पूजन करायचं आहे. आणि पूजन केल्यानंतर गावातल्या प्रतिष्ठित नागरिकांनी आणि गावातील सर्व नवतरुणांनी तुम्हाला जे पत्रक आम्ही दिलेले आहेत त्या पत्रकावर ते पत्रक भरा आणि आपल्या तालुक्याच्या महाराज तहसीलला जायचं आहे. आणि तहसीलला बरोबर 1 तासाचा तो वेळ राहील. 11 ते 12 11 ते 12 यावेळी तहसीलकडे जायचं आहे. तहसीलदाराची त्या पत्रकावर सही घ्यायची आहे आणि गाईला महाराज सन्मान प्राप्त व्हावा, आईचा दर्जा या देशामध्ये प्राप्त व्हावा आणि कत्तलखाने बंद व्हावेत आणि गाय महाराज या संकटापासून मुक्त व्हावी त्यासाठी आपल्याला निवेदन करायचे 27 तारखेला. सर्वांनी या गोष्टीसाठी होकार आहे ना. आणि आमच्या पंकजदादांनी जे तुम्हाला पत्रक दिलेले आहे ते पत्रक कोणीही फेकायचे नाही. ते पत्रक घरी जाऊन बारकाईने वाचा. त्याच्यामध्ये टोल क्रमांक दिलेला आहे. तो टोल क्रमांक तुम्ही डायल करायचा, त्याच्यावर मिस कॉल मारा. मिस कॉल दिल्यानंतर महाराज तुम्ही त्या गोसेवाचा महाराज जो ग्रुप आहे त्या गौसेवाचा ग्रुपला तुम्ही जॉईन होणार आणि तिथून पुढे तुम्हाला आपल्या गायीची सेवा कशी करावी, गायीचं रक्षण कसं करावं सर्व मार्गदर्शन मिळणार आहे. आता हे जे पत्रक दिलेले आहे ते घरी घेऊन जायचे, वाचायचे, कोणाकडे देऊ नका आणि इकडे तिकडे फेकू नका. आणि गायीच्या रक्षणासाठी येत्या 27 तारखेला सर्वांनी जागृत राहायचंय. ठीक आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आदिशक्ती धनदाई माता की जय.